सो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चौथ्या व्लॉगमध्ये. आणि आज आहे विसर्जनाचा दिवस. खूप पाऊस आहे मुंबईमध्ये आणि आम्ही आता चाललो आहे लालबागला. आणि आम्ही आलो आहोत लालबागमध्ये गणेश गल्लीच्या इथे. सो पूर्ण व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या गणपतींचे विसर्जन सोहळे कसं सेलिब्रेट होता मुंबईमध्ये हे सगळं दाखवेल. पण डेंजर पाऊस पडतोय, हे बघा. सो आता आपण जाऊया मुंबईच्या राजाच्या इथे. आता जस्ट तो बाहेर आला आहे मंडपामधून. आणि मला जास्त बोलता नाही येणार कारण मी माईक माझा भिजवू नाही शकत आणि म्हणजे तो खराब होईल पावसामध्ये. आणि खूप पाऊस आहे, डेंजर पाऊस. सो बघू पुढचं कसं मॅनेज होतात गोष्टी, कशा गोष्टी मला दाखवता येतात. करू आपण काहीतरी. गणपती बाप्पा मोरया मंगळ. तर आपल्या आजच्या जर्नीची सुरुवात होते ती इथून. थोडं चालत पुढे गेलो आणि पाऊस आला. आणि पावसामुळे आडोसा घ्यावा म्हटलं तर डायरेक्ट बाप्पाच्या मंडपातच पोचलो. पण तिथे बाप्पाच नव्हता, कारण तो मार्गस्थ झालेला त्याच्या गावी परत जाण्यासाठी. ह्यावेळी मूर्ती घडवून मूर्तिकार आकाश सिरमल यांनी नक्कीच लेजंड मास्टर वेलिंग यांची आठवण करून दिली. तो बाप्पाचा चेहरा बघून एकदमच नॉस्टॅल्जिया फील होत होता. म्हणजे 22 फूट असून देखील परफेक्ट ॲनाटॉमी काय असते हे यावेळी तिरमलांनी नक्कीच दाखवून दिलं. हाताची ठेवण ही मूर्तीमधली सर्वात सुंदर गोष्ट होती. पावसाचा जोर वाढत होता, पण आपल्या बाप्पाचे कट्टर फॅन्स ते तरी कुठे कोणाला ऐकणार होते. त्याच उत्साहाने, त्याच जल्लोषाने ते बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते. बाप रे, काय गर्दी झालेली, नुसती धक्काबुक्की. पण असो, तो धक्का मारणारा पण आपलाच होता आणि सावरणारा पण आपलाच. मी थोडा टाईम घेऊन जरा बाजूला रील पोस्ट करायला गेलेलो आणि तेवढ्यात हे सुरू झालं. तेव्हा वाटलं की ह्या पॉईंटला मी समोर पाहिजे होतो. पण असो, आयुष्यात सगळ्याच गोष्टी मिळतात असं नसतं. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात आपण खुश राहायला पाहिजे. आणि ऑर्डिनरी गोष्टीला एक्स्ट्रा ऑर्डिनरी कसं बनवायचं हे एका फोटोग्राफरला नक्कीच कळतं. मग काय, मग मी डिसाईड केलं की ह्या क्लिपला 0.5x मध्ये आपण स्लो करून टाकूया. मग थोडंसं झूम देऊया, थोडंसं कलर करेक्शन करूया आणि एखादा चांगला सिनेमॅटिक ऑडिओ घेऊन त्यात टाकूया. मग किती भारी दिसेल हे तुम्हीच इमॅजिन करा. इमॅजिन कशाला करताय, बघा आता नेक्स्ट. जाता जाता कच्ची ढोलचा आवाज आला आणि पाय त्याच डिरेक्शनला जायला लागले. हे कच्ची ढोल बद्दलचं प्रेम एक अस्सल मुंबईकरच फील करू शकतो. ही पुष्पवृष्टी बघून मी निघायचं डिसाईड केलं होतं, कारण इथे एन्जॉय करता करता 11 कधी वाजले हे कळलंच नाही. तर फायनली वेळ आली ती मुंबईच्या राजाला निरोप द्यायची आणि माझ्या पुढच्या प्लॅनला सुरुवात करायची, ते म्हणजे लालबागच्या राजाचं विसर्जन. सो फायनली आता मुंबईचा राजा निघाला चौपाटीला जायला आणि आता आपण चाललोय
लालबागचा राजा शूट करायला. तो आता गेटमधून बाहेर येईल आणि विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. तर बघू आता नेक्स्ट. तसं मला अंदाज होता की राजाला बघणं एवढं सोपं नव्हतंच. थोडा पुढे गेलो आणि माझा अंदाज खरा ठरला. मी ज्या गर्दीची अपेक्षा केली होती त्यापेक्षा 10 पट गर्दी तर वेटिंगमध्ये बाहेर उभी होती. कारण मुंबई पोलिसांनी सगळीकडे बॅरिगेट लावून तो पूर्ण रोडच सील करून टाकलेला. माझा मित्र तर रात्रीच 12 वाजता जाऊन आत गल्लीमध्ये बसला होता आणि मी मूर्खासारखा सकाळी 11:15 वाजता त्या गल्लीमध्ये जायचा प्रयत्न करत होतो, जे नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला राजाच्या इथे जायला मिळालेलं नाही आहे. अजून आपण ट्राय करूया, नाहीतर आपण जाऊ आता चंदनवाडीला. तिकडे जाऊन त्यांचं पुष्पवृष्टी जे पण आहे ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण इम्पॉसिबल आहे ती गोष्ट. एवढी गर्दी, एवढे बॅरिगेट लावलेत पोलिसांनी, बापरे डेंजर. लेट्स सी. मी गिव्हअप करून बाईक काढून निघालो आणि कुर्त्याच्या खिशामध्ये चुकून माझ्या मोबाईलचं रेकॉर्डिंग सुरूच राहिलं. मी तसा निघालो होतो चंदनवाडीचं विसर्जन बघायला, पण बाप्पाने माझ्यासाठी काहीतरी वेगळे प्लॅन लिहून ठेवले होते आणि अजून एकदा ट्राय करायला काही हरकत नाही म्हणून मी बाईक वळवली आणि मंडपाच्या मागच्या गल्लीत पोचलो. थोडा चालत चालत जाऊन मी मार्केटमध्ये पोचलो आणि स्वरांजली बँडचा आवाज हा खूप जवळून ऐकायला आला. गेट तर सगळेच बंद होते, पण एवढ्या जवळ आणून माझ्या अपेक्षेचे दरवाजे थोडे का होईना बाप्पाने ते ओपन केले होते. असं वाटत होतं की तोच मला हळूहळू हात धरून पुढे नेतोय की काय. सगळी शोधाशोध चालू आहे सगळ्यांची की कुठली एंट्री घेते. एखादी इच्छा मनापासून मागतो आणि ती पूर्ण होते, त्याचा आनंद हा सर्वात मोठा असतो. आणि पुढे जाऊन जी गोष्ट इम्पॉसिबल वाटत होती ती अगदी सहज मिळाली. मनापासून मागितलेल्या इच्छेमध्ये किती ताकद असते हे तेव्हा मला कळलं. हजारो लोक जी इच्छा ठेवून बाहेर उभे होते ते मी आतमध्ये जगत होतो. हे काही चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. मग काय, त्याच बाप्पाच्या चमत्काराला नमस्कार करून मी माझ्या पुढच्या कामाला लागलो. माझ्याकडे आय डी नव्हता मंडळाचा, त्यामुळे मला खूप प्रयत्न झाला बाहेर काढायचा, पण त्याच्या इच्छेपुढे कोणाचंच चालत नाही हे तेवढंच खरं. मी कसाबसा मार्ग काढत काढत मिरवणुकीत सामील झालो. तेवढ्यात माझा मित्र गणेश हा मीडिया बॉक्समधून हात दाखवताना दिसला आणि मी राजाची प्रजा बनून हळूहळू पुढे सरकत होतो. राजाची एंट्री परफेक्ट घेता यावी यासाठीचा जागेचा स्ट्रगल हा अनरिअल होता. म्हणजे मुंगी शिरेल इतकी ही जागा कोणी सोडली नव्हती. आपल्या देवासाठी श्रद्धा असणं हे सगळीकडेच बघायला मिळतं, पण बाप्पासाठी वेडेपण काय असतं हे फक्त आणि फक्त मुंबईमध्येच बघायला मिळतं. गर्दीत परिस्थिती वर्स झाली होती. पुरेसा श्वास घेणं पण खूप डिफिकल्ट वाटत होतं. त्यामुळे मी डिसाईड केलं, जी समोरची जागा आहे ती सोडायची आणि बाजूला जायचं. आणि मी बाजूला गेलो सुद्धा. तिथे पण होतीच गर्दी, पण ॲटलिस्ट श्वास घ्यायला तरी जागा होती. इथपर्यंत पोचणं हेच माझ्यासाठी खूप मॅजिकल होतं. आणि खरं मॅजिक तर आता घडणार होतं, जेव्हा माझा लालबागचा राजा बाहेर येणार होता.
जेव्हा त्या गर्दीतून आनंदाने बाहेर निघालो तेव्हा हा दिवस सार्थकी लागला असं वाटत होतं. त्यावेळी मनात खूप सारे इमोशन्स होते आणि चेहऱ्यावर राजाला भेटायचं समाधान. नवसाला पावणाऱ्या राजाने मी नवस न मागताच तो पूर्ण पण करून घेतला. बाप्पा, तुझा आशीर्वाद नेहमी आमच्यावर राहून दे. आता वेळ आली आहे ती लालबागच्या राजाची निरोप घ्यायची आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. आणि लालबागच्या राजाला निरोप देऊन मी माझ्या चाळीत पोचलो. मुंबई सेंट्रलच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यासाठी माझ्या बिल्डिंगमधले प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन क्रिएटिव्ह करत असतात. यावर्षी त्यांनी रफाईल जेट बनवलेलं. याची प्रिपरेशन तर जवळजवळ 15-20 दिवस आधीच झालेली, पण पाऊस जरा जास्तच पडत होता त्यामुळे फायनल टचअपला थोडा डिले झालेला. ते बनलं होतं एवढं रिअलिस्टिक की खरंच आता हे उडेल असंच वाटत होतं, कारण सगळ्यांचीच मेहनत त्यामध्ये होती. आणि माझा एक छोटासा हातभार म्हणून मी हे शूट करायचं ठरवलं, कारण जेव्हा ती पुष्पवृष्टी होईल तेव्हा सगळेच जण टाळ्या वाजवतील, पण यामागची मेहनत किती असते हे मला सगळ्यांना दाखवायचं होतं. थ्री इडियट्स मधला पिक्चर मधला आमिर खानचा फुनसुक वांगडू त्याच्याकडे मी बोलतो कुंतुक वांगडू काय लावली नाही, लावली आहे देतील. काय बलाद आता उडणार आहे, खाली जा लवकर. वर कधी जाणार इथे? आता उचलतोय, जा लवकर खाली. हॅलो, डेल्टा टू अल्फा, तनिष कमिन. साधूला काहीतरी बोलायचं ना. अरे टेबल नंतर नाही रे. बस ना जाऊन. रोप घेतले, रोप उचल. गणपती बाप्पा हो ऱ्या कडक कडक मक्या जड आहे. हे ओरिजिनल जेटपेक्षा 1-2 किलोने जरा जास्तच असेल, कारण ते एवढं जड झालेलं. त्याला उचलता उचलता पोरांची नाके नऊ झाली. आणि आता तर मेन टास्क होता की त्या जेटला वर लटकवायचं होतं. आपल्यात एक प्रथा आहे की कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण गाराण्यापासून करतो, आणि ह्या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी मिस्टर दादू यांनी घेतली. मिस्टर दादू हेच या सगळ्याचे मास्टर माइंड होते. खरं तर त्याचीच कॉन्सेप्ट होती की रफाईल जेट बनवायचं. तर त्याने गाराण्याला सुरुवात केली. याची तू काळजी घे आणि अशीच आमची सेवा तुझ्याकडून देत जा. गणपती बाप्पा. आणि आम्ही सगळ्यांनी होय महाराजा म्हणत पुढच्या कामाला लागलो. मुंबई सेंटरचा राजा जेट बनवलं, त्यातून पुष्पवृष्टी होणार आहे, पाठून फायर वर्क्स असणार आहे, खाली आमचा बाप्पा असणार. हे मागून उचलाय मागून. एवढं जड जेट वर लटकवणं अजिबात सोपं नव्हतं, पण बाप्पाच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या कष्टाने ते वर एकदम परफेक्ट जागी आणि परफेक्ट पोझिशनमध्ये वर लटकलं. मुंबई सेंट्रलच्या राजाची मिरवणूक ही पूर्ण एरियामध्ये फिरून हळूहळू आमच्या बिल्डिंगकडे पोचली. अभ्यास करून सुद्धा एक्झामला जाऊन पोटात गोळा येणं अगदी तशीच फिलिंग होती. आणि फायनली ती वेळ आली. बालगोपाल मित्रमंडळ ह्यावेळी आपल्यासमोर मुंबई सेंट्रलच्या राजाला निरोप देते. पुष्पवृष्टीसाठी
ह्याचे प्रतीक सादर करून आपल्या राजाला निरोप देत आहे आणि श्री गणरायाला मागणं मागून अशी शक्ती या अखंड भारताला एकत्र ठेवण्यासाठी आमच्या सैन्य दलाला तसेच नव्या पिढीला शक्ती दे, बुद्धी दे, विचार दे असा आशीर्वाद तू आम्हा सर्वांना दे. गणपती बाप्पा मंगळमूर्ती पुढच्या वर्षी. बाप्पाच्या कृपेने सगळं ठरवल्याप्रमाणे नीट पार पडलं आणि ते बनवलेलं जेट रस्त्यावर कोणाच्या तरी अंगावर लँड होईल ह्या आधीच आम्ही ते उतरून सेफ जागी ठेवलं. मग आम्ही बाप्पासोबत विसर्जनासाठी चौपाटीला निघालो. मुंबई सेंट्रलचा राजा हा खूप कारणांसाठी माझ्या जवळचा आहे. खूप वर्ष त्याची सेवा करायची संधी माझ्या फॅमिलीला मिळाली. खरंच खूप मनापासून सेवा केली आणि त्याचा आशीर्वाद हा नेहमी माझ्यावर आणि माझ्या फॅमिलीवर राहिला. जे काही घडलं त्यामुळे यावर्षी खूप काही गोष्टी मिसिंग करत होतो. बाप्पानेच मला कठीण प्रसंगी खंबीर कसं उभं राहायचं हे शिकवलं होतं आणि तेव्हापासून तो माझ्या पाठीशी उभा आहे म्हणून मला हे जगणं आता सोपं वाटतंय. मी बाप्पाच्या डोळ्यात बघितलं आणि फक्त एवढंच मागितलं की तो जिथे पण असेल तिथे त्याला हॅप्पी ठेव, बस. बाप्पा चौपाटीजवळ पोचला आणि सगळ्यांनी भजनाला सुरुवात केली. भजन गाऊन बाप्पाला निरोप देणं हे खूप कमी मंडळं करतात. त्यापैकी हे आपलं एक मंडळ. कागदी मूर्ती आहे त्या मानाचा कृपया देऊन आला 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 रे आला मुंबई सेंट्रलचा राजा आला. हळूहळू बाप्पाची स्वारी चौपाटीला पोचली. ट्रॉली समुद्राच्या दिशेने सरकत होती. तुम्ही देवाशी किती कनेक्ट आहात हे निरोप देताना नक्कीच जाणवतं आणि शेवटच्या आरतीला सुरुवात झाली. यावेळी आमची मूर्ती ही टिश्यू पेपरने बनवली होती, हलकी आणि पर्यावरणपूरक. आणि त्याचं विसर्जन पण
पर्यावरणाचा समतोल राखूनच होणार होतं. अगदी सहज उचलून शिस्तबद्ध पद्धतीने माझ्या बाप्पाचं विसर्जन झालं. पुढच्या वर्षी लवकर ये असं बोलत सर्वांनी अखेरचा निरोप दिला. निरोप घेतो आता, आम्हा आज्ञा असावी. चुकले आमचे काही, देवा क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.